करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे। औरंगजेबापेक्षा सुद्धा धनंजय मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। पोटगीबाबत कोर्टाने धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला। 2 लाखाची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडून देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आलेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय। लोकांच्या समस्या सोडवा, खपवून घेणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हटलंय। वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांची नावं आता मराठीत सुद्धा झळकणार आहे। MMRDA कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष आहे असा आरोप फेटाळून लावलेला आहे। मुंबई उपनगरासह आजपासून तापमानामध्ये घट होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उष्मा जाणवत होता। आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बेचैन करणारा होता। नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती। मात्र आता तापमानात घट होण्याचा अंदाज आहे। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमवावा लागलाय। अविनाश शिरगावकर असं मृत रुग्णाचं नाव आहे। सर्जन उपस्थित नसलेले 2 तासांनी रुग्णालय प्रशासनानं अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली आहे।